नियमित काढणे आणि शाळा चालविणे फार कठीण आहे। त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत असावी लागते, असे शैक्षणिक क्षेत्राचे सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून घणसोली येथील ॲडव्होकेट गणेश बामाजी म्हात्रे यांनी काम केल्यामुळे शेतकरी शिक्षण संस्थेच्या वास्तूला गणेश बामाजी म्हात्रे शेतकरी शाळा असे नाव दिले पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी घणसोली येथे ग बा म्हात्रेंच्या शोकसभेत बोलताना केले। खारीकळवा बेलापूर पट्टीत शिक्षणाची सोय नसताना 1967 साली घणसोली गावचे सुपुत्र ॲडव्होकेट गणेश बामाजी म्हात्रे यांनी काही ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून शेतकरी शिक्षण नावाची संस्था उभारली। 25 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या या शाळेची पटसंख्या 59 वर्षात 5000 विद्यार्थ्यांपर्यंत गेली आहे, असेही गणेश नाईक म्हणाले। स्वर्गीय म्हात्रे यांच्या शोकसभेसाठी ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई परिसरातून शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच घणसोली ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माजी आमदार रमेशदादा पाटील, प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट पी.सी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष देवीदास म्हात्रे, नगरसेविका अंजना म्हात्रे, ललिता मडवी, माजी नगरसेविका कमलताई पाटील, ठाण्याचे निवृत्त सत्र न्यायाधीश दामोदर म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, ॲडव्होकेट पी.के. म्हात्रे, निलेश तांडेल, ई.ए. पाटील, घनश्याम म. म्हात्रे, प्रभाकर पाटील, स्वर्गीय ग बा म्हात्रेंच्या कन्या सलीला मोकल आणि सुनीला म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, घणसोली, नवी मुंबई। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।